रविवार 12 जानेवारी 2025 चतुर्दशीला घरात या ठिकाणी शांतपणे ठेवा। देवी लक्ष्मीजींच्या आशीर्वादाने 1 रुपयाचे नाणे तुमच्या जीवनात संपत्तीचा वर्षाव तर करेलच, पण तुम्ही एक व्हाल। तुम्ही लक्षाधीश आणि आनंदाने भरलेले व्हाल। तुमचे घर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि अचानक विस्तारण्यास सुरुवात होईल। कारण मित्रांनो, यावेळी अनेक वर्षांनी आलेल्या चतुर्दशीला अनेक शुभयोग होत आहेत। त्यामुळे मित्रांनो, या दिवसाचे महत्त्व खूप मोठे आहे आणि या दिवशी तुम्ही सर्वांनी 1 रुपयाच्या नाण्याचा हा उपाय नक्की करून पाहावा। तर मित्रांनो, हा उपाय कसा करायचा, कधी करायचा, कुठे करायचा आणि हा उपाय करताना तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर मित्रांनो, चला व्हिडिओमध्ये पुढे जाऊया। हा दिवस खूप खास आहे, खूप महत्त्वाचा आहे। जर तुम्हालाही 12 जानेवारी 2025 रविवार चतुर्दशीच्या दिवशी उपाय करायचा असेल, त्यामुळे आधी हा उपाय नीट समजून घ्या, ऐका आणि मग करा। तुम्हाला या उपायाचे फळ नक्कीच मिळेल आणि हा उपाय केल्याने तुमच्या घरात कोणतेही दुःख आणि समस्या चालू आहे, ही समस्या का सुरू आहे याचे कारणही तुम्हाला माहीत नाही। त्यामुळे कारण काहीही असू शकते, जसे पितृदोष असू शकतो, तो शनिदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा मंगल दोष असू शकतो। इतर अनेक प्रकारचे दोष आहेत, काहीही होऊ शकते। पण हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमचा दोष शोधण्याचीही गरज नाही। तुम्ही लोकांनी हा उपाय 12 जानेवारी 2025 रविवार चतुर्दशीला 1 रुपयाच्या नाण्याने करायचा आहे। मित्रांनो, आता समजले आहे की हा उपाय केव्हा करावा। तर सगळ्यात आधी मित्रांनो, हे समजून घेऊया की हा 1 रुपयाच्या नाण्याचा उपाय कोणाला करायचा आहे। तर बघा, इथे गोष्ट अशी आहे की 1 रुपयाच्या नाण्याचा हा उपाय हे कशासाठी केले जात आहे, की तुमच्या आयुष्यातील दुःख संकटे दूर करण्यासाठी केले जात आहे, किंवा तुमच्याकडे काही मोठे काम आहे जे केले जात नाही। तुम्ही तुमच्या आयुष्यातील दुःख आणि समस्या दूर करण्यासाठी हे करत आहात, किंवा तुमच्याकडे काही मोठे काम आहे जे पूर्ण होत नाही, त्यासाठी तुम्ही हा उपाय वापरू शकता। तर साधी गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही इच्छेसाठी हा उपाय वापरू शकता। तर हा उपाय अशी व्यक्ती करू शकतो ज्याला भगवान शिव यांच्याकडून आपली कोणतीही इच्छा पूर्ण व्हावी, आणि जर कोणी आई किंवा बहीण आपल्या घरातील सुखशांतीसाठी घरात धनसमृद्धी वाढवण्याचे उपाय शोधत असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर घरातील मोठ्या माता भगिनींनी खास करून 1 रुपयाच्या नाण्याचा हा उपाय करावा, कारण माता भगिनी या घराच्या लक्ष्मी असतात। एखादा विशेष उपाय केला तर त्याचे फळ फार लवकर मिळते आणि ते फार मोठ्या प्रमाणात मिळते, अन्यथा कोणीही व्यक्ती करू शकते, मग तो म्हातारा असो, लहान असो। ज्या व्यक्तीला हे मला रुपयाच्या नाण्याने उपाय समजला, मला समजले आहे की त्या व्यक्तीने रविवार चतुर्दशीला हा 1 रुपयाच्या नाण्याचा उपाय अवश्य करावा, कारण या उपायाचे फळ त्याला लवकरच मिळेल। कारण चतुर्दशी रविवार 12 जानेवारी 2025 रोजी भगवान शिव अगदी सहज प्रसन्न होऊ शकतात। तुम्हाला हे 1 रुपयाचे नाणे उपाय कसे करायचे आहे ते समजले, आणि हा उपाय करण्याची वेळ काय आहे तर पहा, 1 रुपयाच्या नाण्याने हा उपाय चतुर्दशी रविवार 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी करा। सकाळची वेळ असेल, किती वाजता असेल, सकाळची वेळ असेल। 1 रुपयाच्या नाण्याचा हा उपाय तुम्ही सकाळी पहा, पण जर काही कारणास्तव तुम्हाला सकाळी हा उपाय करता येत नसेल, तुम्हाला कामासाठी कुठेतरी जावे लागत असेल किंवा इतर काही कामामुळे तुम्हाला हा उपाय करता येत नसेल, तर तुम्हाला आणखी एक संधी मिळेल, जी असेल संध्याकाळ प्रदोष काळातील असेल। आता भाऊ, प्रदोष काळाचा काळ ही अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की भाऊ,
ही वेळ कधी येते, ही वेळ कोणत्या वेळेपासून कोणती वेळ आहे, जेणेकरून उपायासाठी आवश्यक ते करण्याची वेळ आपल्याला कळेल, मग आम्ही तुम्हाला सांगू. संध्याकाळची वेळ म्हणजे संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत उपाय केल्यास त्या उपायाचे फळ नक्कीच मिळेल. तर संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत तुम्ही 1 रुपयाच्या नाण्याने हा उपाय करून पाहू शकता. इथे बरेच लोक हा प्रश्न नक्कीच विचारतील की भाऊ, आम्ही नोकरीला जातो, आम्ही आमच्या ड्युटीसाठी जातो आणि आम्हाला यायला उशीर होतो, मग त्या ठिकाणी काय करायचे, मग त्या लोकांनाही काही करण्याची गरज नाही. टेन्शन घ्या, जर तुम्ही लोक हा उपाय प्रदोष काळात करत असाल आणि तुम्हाला यायला उशीर झाला तरीही तुम्ही वाजेपर्यंत पोहोचू शकला नाही, तर भाऊ तुम्ही आमच्या सोबत आहात किंवा तुम्ही उपाय करून पहा रात्री 8 वाजेपर्यंत, तरीही ते चालेल. आणि यापेक्षा थोडा जास्त वेळ लागला तरीही तुम्ही त्यावर उपाय शोधू शकता. कारण रविवार 12 जानेवारी 2025 रोजी चतुर्दशीचा दिवस असल्याने हा दिवस फार कमी वेळा येतो. वर्षातून एकदा पूजा करा, म्हणूनच जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा हा उपाय अवश्य करा. कोणताही उपाय तुम्ही ते कधीही करू शकता. रविवार चतुर्दशीच्या दिवशी वेळेचा अर्थ थोडासा समजून घेण्याचा प्रयत्न करा. पण काही कारणास्तव तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्ही थोड्या विलंबाने ते करू शकता. तुमच्या समाधानाचे परिणाम तुम्हाला नक्कीच मिळतील की चतुर्दशीला जेव्हा रविवार येतो तेव्हा फक्त 1 रुपयाच्या नाण्याने उपाय करावा लागतो. यामुळे जर तुमच्या जीवनात संपत्ती आणि समृद्धीची समस्या असेल, जर तुम्हाला पैशाची खूप चिंता असेल, आर्थिक संकट येत असेल, तर कधी कधी तुम्ही खूप प्रयत्न करता, कष्ट करता, पण तुम्हाला पैसा मिळत नाही, शक्य नाही, कष्ट करूनही तुम्हाला यश येत नाही, तुम्ही तुमच्या व्यवसायात अपयशी ठरलात, तुम्ही नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात अयशस्वी झालात, तुम्हाला कोणत्याही कामात अपयश येत असेल किंवा तुमचे आर्थिक नुकसान होत असेल, तर चतुर्दशी तिथीला हा छोटासा उपाय तुम्ही या रविवारी अवश्य करा असे सांगितले जाते. चला तर मग जाणून घेऊया या खास उपायाबद्दल. आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे. तुमच्या समस्येनुसार तुम्ही हे उपाय करू शकता. या उपायांमध्ये तुम्हाला धनप्राप्तीचे मार्ग सांगितले जातील, तुमच्या इच्छा पूर्ण करण्याचे मार्ग सांगितले जातील. कोणत्याही प्रकारचे संकट चालू आहे, समस्या येत असतील तर त्या दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला उपाय सांगू. आता हे 1 रुपयाचे नाणे 12 जानेवारी 2025 रविवार चतुर्दशीला ठेवा. एका महिन्यात तुम्ही करोडपती व्हाल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास आहे. विशेषतः ते लोक ज्यांना त्यांच्या आयुष्यात पैशाची खूप काळजी असते, ज्यांच्याकडे सतत पैशांची कमतरता असते, कष्ट करूनही आयुष्यात यश मिळत नाही आणि आयुष्यात आपण जितके कष्ट करतो तितके फळ आपल्याला मिळत नाही. म्हणजे घरात सतत कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे, पैशाच्या समस्या वाढत आहेत, घरात पैसा येत नाहीये किंवा फालतू खर्च होत आहे. त्यामुळे देवाकडून उपाय करून तुम्हीही तुमच्या जवळच्या व्यक्तींना तुमच्या आयुष्यातून कायमचे काढून टाकू शकता. त्यामुळे 1 रुपयाच्या नाण्याचे उपाय तुमच्या जीवनात केवळ संपत्ती आणणार नाही, तर तुमची संपत्ती वेगाने वाढवण्यासही मदत करेल. आणि उपाय इतका सोपा आहे की हा उपाय कोणीही करू शकतो. स्त्रियाही करू शकतात, पुरुषही करू शकतात, अगदी लहान मुलेही करू शकतात. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी एक सोपा उपाय घेऊन आला आहे आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला वेगळे काहीही करण्याची गरज नाही. तर बघा, तुम्हाला कोण सांगेल 1 रुपयाच्या नाण्यावर उपाय. हा उपाय तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्णपणे पाहावा लागेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा, जेणेकरून उपाय तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगितले जातील. यासोबतच आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये असे काही उपाय सांगणार आहोत
जेणेकरून तुमची ही इच्छा पूर्ण होईल आणि तुम्ही तुमच्या शत्रूपासून मुक्त व्हाल। जर तुमचे शत्रू असतील किंवा तुमच्या वाईट नजरेने खूप काळजीत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला वाईट नजरेवरील उपाय सांगणार आहोत। चला तर मग पहिल्या उपायाबद्दल बोलूया, जो तुम्हाला 1 रुपयाच्या नाण्याने करायचा आहे आणि हा रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी आहे। तात्पर्य: जर तुमच्या घरात एखादी व्यक्ती आजारी असेल, तो बरा होत नसेल, तो खूप औषधे घेत असेल आणि तरीही सतत पैशाचा अपव्यय होत असेल, तर तुम्हाला हा उपाय करावा लागेल। तुम्हाला 1 रुपयाचे नाणे घ्यायचे आहे आणि आता तुम्हाला रॉक सॉल्ट आणि देवाचे नाणे या 2 गोष्टी तुम्हाला कोणत्याही रुग्णाच्या बेडसाईडवर मदत करतील। तुमच्या घरी आजारी आहे किंवा ज्याची तब्येत ठीक नाही ती व्यक्ती जिथे झोपेल, जिथे ती व्यक्ती विसावते, तिथे उशीवर ठेवावे आणि असेच ठेवावे आणि सोडावे लागेल। यातून काय होईल, लवकरच त्याची तब्येत सुधारू लागेल आणि रोग दूर होतील, ते तुमच्या घरापासून दूर जाऊ लागते। मग ज्यांना खूप आजार आहेत किंवा ज्यांच्या घरात पैसा वाया जातो त्यांच्यासाठी हा एक चांगला उपाय आहे। दुसऱ्या उपायाबद्दल सांगायचे तर दुसरा उपाय जो आम्ही तुम्हाला आता 1 रुपयाच्या नाण्याने सांगणार आहोत आणि हा उपाय केल्याने तुमची पर्स काही वेळातच रिकामी होईल। अनेक लोकांसोबत असे घडते की सकाळी पैसे भरलेली त्यांची पर्स संध्याकाळी रिकामी होते। त्यांच्या पर्समध्ये फक्त काही नाणी शिल्लक राहतात किंवा दुसऱ्या शब्दात ते पर्समध्ये पैसे ठेवतात आणि पैसे तिथे गायब होतात। याचा अर्थ खर्च इतका होतो, इतका पैसा खर्च होतो की पैसे जोडता येत नाहीत। असे होते की अनेक लोकांच्या हातातून पैसा निघून जातो किंवा त्यांच्या मागे खूप वेगाने जातो। मग त्यांनी काय करावे? जर तुम्हाला 1 रुपयाचे नाणे घ्यायचे असेल तर ते तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ करावे लागेल। त्याच वेळी आपल्याला काय करावे लागेल? खूप लहान पिवळे कवच विकत घ्यावे लागेल आणि तुम्हाला हे 1 रुपयाचे नाणे आणि हा 1 पैसा तुमच्या पर्समध्ये ठेवावा लागेल। नेहमी सोबत ठेवा आणि मग तुम्हाला दिसेल की तुमच्याकडे 1 नाणे आहे आणि हा 1 पैसा तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवावा लागेल। नेहमी सोबत ठेवा आणि मग तुमच्याकडे पैसे कसे येतात, ते कसे थांबतात आणि तुमची पर्स पैशाने कशी भरत राहते ते तुम्ही पाहता। हा खूप चांगला उपाय आहे। पर्समध्ये पैसा येत नाही, पैसा पर्समध्ये राहत नाही किंवा कदाचित गरिबी, दारिद्र्य हे आपल्या नशिबात लिहिलेले असते असे म्हणणारे। तर ज्या लोकांना पैशाची खूप चिंता वाटत असेल त्यांनी हा उपाय नक्की करून पाहावा। तर 1 रुपयाचे नाणे हा खूप चांगला उपाय आहे, जो आम्ही तुम्हाला नंतर सांगू, पण त्याआधी आम्ही तुम्हाला उपाय सांगतो वाईट नजर दूर करण्यासाठी आणि आपल्या शत्रूंना कसे दूर करावे। एखाद्या व्यक्तीवर वाईट डोळा प्रभाव पडतो किंवा त्याच्या पैशावर परिणाम होतो का? चांगले घर उद्ध्वस्त होते का ते पहा। दुसरीकडे जर तुमच्या घरातील कोणताही शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर तुमचे गुप्त शत्रू देखील असू शकतात ज्यांच्याबद्दल तुम्हाला काहीही माहिती नाही। अशा लोकांपासून नेहमी दूर राहण्याची गरज आहे, कारण ते आपल्या जीवनात अपयशी ठरू शकतात। जर आपल्याला पैसा मिळत नाही किंवा आपण त्यासाठी खूप प्रयत्न केले नाही तर याचा अर्थ आपण आयुष्यात नेहमीच मागे राहतो। ते सर्वतोपरी प्रयत्न करतात। आता पहा, तुम्हाला तुमच्या शत्रूपासून मुक्ती मिळवायची असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक चांगला उपाय सांगत आहोत। जर तुम्ही हा उपाय केला तर वाईट नजरही दूर होईल आणि तुमची शत्रूंपासून सुटका होईल। तुम्हाला काय करायचे आहे ते म्हणजे 4 फुलांच्या लवंगा घ्या आणि 4 फुलांच्या पाकळ्या एका कापूरने तुमच्या घरात कोणत्याही ठिकाणी जाळून टाका। हा उपाय कोणत्या दिवशी कराल? हा उपाय तुम्ही रविवारी करू शकता, मंगळवारी केल्यास खूप चांगले। हा उपाय कोणत्याही दिवशी करता येत असला तरी रविवार आणि मंगळवार हे दिवस उत्तम आहे। हा उपाय करण्यासाठी जेव्हा तुम्ही हा उपाय कराल,
तुम्हाला संकटमोचन हनुमानजींचे ध्यान करावे लागेल आणि संकटमोचन हनुमानजींना सांगायचे आहे की माझे जे काही शत्रू आहेत मला त्यांच्यापासून मुक्त करावे लागेल आणि तुम्हाला 4 लवंगा आणि 1 कापूर जाळायचा आहे। नंतर लवंग आणि कापूर जाळल्यावर आपल्याला ते कोणत्याही वनस्पतीमध्ये ठेवावे लागेल। जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा तुमच्या घराबाहेर पहा, कदाचित वाईट डोळा तुमच्या घरात आहे किंवा कदाचित एखाद्या शत्रूने तुमच्याशी काहीतरी केले असेल। तुमच्या घरात काही नकारात्मक ऊर्जा, काही वाईट शक्ती आहे का? अशा सर्व प्रकारच्या शक्ती दूर होतात, वाईट नजर दूर होते, घरातून वास्तू दोष दूर होतात आणि जर तुमच्या धनावर वाईट नजर असेल तर ती देखील दूर होते। तुला वाईट नजर लागली आहे तीही निघून जाईल। एक अतिशय चांगला उपाय म्हणजे लवंग आणि कापूर, कारण लवंग दोष दूर करण्यासाठी, विशेषतः शत्रूपासून मुक्त होण्यासाठी खूप चांगली आहे। त्यामुळे लवंग हा एक उत्तम उपाय आहे, ते खूप चांगले आहे। त्यामुळे लवंग हा एक उत्तम उपाय आहे। ज्यांचे जीवन शत्रूंमुळे त्रासले आहे त्यांनी हा उपाय अवश्य करून पाहावा। हे एक अतिशय गंभीर दोष दिसते। तर आता बोलूया 1 रुपयाच्या नाण्याने तुम्हाला कोणता उपाय करायचा आहे आणि हा उपाय करून तुम्ही देखील तुमच्या आयुष्यात पैशाशी संबंधित समस्यांवर कायमची मात करू शकता। तर बघा, तुम्हाला 1 रुपयाचे नाणे विकत घ्यावे लागेल, त्यातील काही नाणे खरेदी करावे लागतील। इथे तुम्हाला अक्षत घ्यावा लागेल, म्हणजे जो तांदूळ तुटलेला नाही। किती तांदूळ घ्याल? तुम्ही 108 दाणे घेऊ शकता। तुम्हाला आत काय करायचे आहे? 1 रुपयाचे नाणे तुम्ही साबणाने स्वच्छ करून ठेवावे आणि मग ते 1 रुपयाचे नाणे तुम्हाला तुमच्या घराच्या मंदिरात ठेवावे लागेल। लक्ष्मी देवीसमोर देशी तुपाचा दिवा तुम्हाला एक लांब वात वापरावी लागेल। लक्ष्मी देवीच्या मंत्राचा 11 वेळा जप करावा लागेल। मंत्र कोणता? मा लक्ष्मी या मंत्राचा किती वेळा जप करावा? 11 वेळा म्हणावे लागेल। दीप प्रज्वलित केल्यानंतर आपण श्री हरी विष्णूच्या मंत्राचा जप देखील करावा। ओम नमो भगवते वसुदेवाय 11 वेळा म्हणा। आता तुम्हाला मा लक्ष्मी, श्री हरी विष्णूला सांगावे लागेल की तुम्ही माझ्या घरी या आणि नेहमी माझ्या घरी राहा। तुझी कृपा माझ्यावर ठेव, एवढी कृपा मला दाखवा। हे सर्व सांगितल्यावर तुम्हाला काय करायचे आहे की अशा प्रकारे पूजा केल्यावर दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो तांदूळ उचलायचा आहे, म्हणजे तो शाबूत आहे, आणि 1 रुपयाचे नाणे ठेवावे। लाल रंगाचे कापड, एक लहान बंडल बनवा आणि पैसे ठेवण्याच्या ठिकाणी, म्हणजे जिथे तुम्ही पैसे ठेवता, जिथे तुम्ही पैसे व्यवहार करता। आम्ही 1 पैसा अशा ठिकाणी ठेवतो जिथून आम्ही पटकन पैसे काढत नाही। आम्ही आमच्या घरातील एका ठिकाणी 1 पैसा ठेवतो जिथून आम्ही ते पैसे रोज काढतो आणि मग ते ठेवा। आम्ही पैसे जिथून खर्च करतो, तुम्हाला ते बंडल त्याच ठिकाणी ठेवावे लागेल आणि तुम्ही ते असेच ठेवाल। हे उपाय करा, मग बघा तुमच्या आयुष्यात पैसा कसा येतो, पैसा कसा वाढतो आणि तुमच्या घरामध्ये धनाचा वर्षाव कसा होतो, तसेच तुमच्या मनोकामना पूर्ण होतात। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये सच्च्या मनाने आणि सच्च्या हृदयाने जय माता लक्ष्मी लिहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह। तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार। श्री स्वामी समर्थ। जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी।